तिकडे वसई विरारमध्ये भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले तर रवींद्र चव्हाण यांच्या समोर कार्यकर्त्यांचा संताप पाहायला मिळाला। उमेदवारी देताना जुन्या कार्यकर्त्यांना विचारलं जात नाही, चाळ माफिया आणि पक्षात नव्या आलेल्यांना तिकीट दिलं जातं असा आरोप करण्यात आलाय। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा थेट आरोप केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर भाजपच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांचा हा संताप पाहायला मिळाला। तिकीट वाटपात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जात नाही आणि चाळ माफिया आणि पक्षात नव्या आलेल्यांना तिकीट विकली गेल्याचा आरोपही करण्यात आला। 45 वर्ष आम्ही 80 सालापासून काम करतो। कालची माकडं आली त्याने तिकीट दिली, तुम्ही कशावर दिली? आम्ही जुचंद्रची आम्ही राहणारी झेंडा घेण्याची हिंमत नव्हती कोणाची। झेंडा कोणी घेत नव्हतं खांद्यावर। त्यावेळी निशिकांत म्हात्रे, अरुण पाटील, केदारनाथ म्हात्रे, कैलास म्हात्रे या लोकांनी झेंडा घेतले। आज आमची ही परिस्थिती आहे। 75 वर्षांना आज 80 ज्यावेळी पहिले रामभाऊ इथे उभे राहिले, रामभाऊच्या काळापासून आज कार्यकर्ता आज माझं वय 70 झालं। वयाच्या 25व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी नाचवतोय आणि हे तुकडे खाऊन आणि आम्हाला जो आमदार मिळाला हा सावत्र आमदार मिळाला। आमदार आमचा जो कशाचा होता सावत्र आमदार मिळाला म्हणून आमची परिस्थिती झाली। आम्हाला वसईचा आमदार आमची आम्हाला दुबे मिळाली, त्याच्या आमचं आयुष्य बरबाद केलं।